हाय हॅलो नमस्कार। तर मी आशा, आता माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आशा करते सर्व स्वस्थ असतात, मस्त असतात आणि मजेत असतात। श्री स्वामी समर्थ। सर्वांनी हॅपीच राहिलं पाहिजे, आनंदीच राहिलं पाहिजे आणि प्रत्येक दिवस हे आनंद जगा, कारण उद्या काय होईल कोणाला माहिती नाही। आता माणसाचा वेळेचा भरोसा राहिला नाही, त्यामुळे प्रत्येक दिवस हे हॅपी जगा, आनंदी जगा। तर माझ्या बरोबरचा एक प्रसंग तुम्हाला मी सांगते। तर माझ्या आयुष्यात काय घडलं हे मला जगासमोर मांडायचं नाहीये, कारण माझ्याबरोबर काय घडलं हे मला माहिती आहे। जगासमोर मांडून त्याचा पसारा करायचा नाही मला। पण मला हे कळत नाही की एखादी स्त्री आयुष्यामध्ये एवढं स्ट्रगल करून ती वेगळं व्हायचं डिसिजन घेते, वेगळी राहते, मुलांना सांभाळते, लहानचे मोठं करते, त्यांचं शिक्षण करते, तर लोकांना याचा काय त्रास होतो मला ते समजत नाही। तर तुम्हाला हे सांगते, माझे वडील एक्सपायर झाले होते। तर एक्सपायर झाले तर मी तिथे 15 दिवस तिथं होते। तर त्यानंतर माझं एक नातेवाईक, म्हणजे माझे जवळचे नातेवाईक आमची, हा व्हिडिओ माझ्या नातेवाईकांना जाणार आहे मला माहिती आहे। तर ती काय बोलली की आमचं नाक कापलं। असे खूप नातेवाईक आहेत की मला नाव ठेवतात, पण मला याचं वाईट वाटत नाही, कारण की मी ह्या लोकांकडे लक्ष देत नाही। कारण लोक पायी चालू देत नाही आणि घोडे चालू देत नाही, ती म्हण बरोबर नाही। लोकांचं असं कसं असतं, तिने नवऱ्याच्या घरी तिला XYZ काही त्रास असो, काही असो, तिच्याशी कसं वागू, काही वागू, तरी तिने तिथंच राहिलं पाहिजे। आणि जर ती वेगळी झाली, तिने काही डिसिजन घेतलं, तर सगळे लोक तिला नाव ठेवतात आणि जगू देत नाही। तर खूप लोकांकडे मी लक्ष देत नाही, कारण की आपण सगळ्यांना उत्तर देणार नाही किंवा उत्तर देत बसणार नाही। 10 लोकांची 10 तोंड, आपण कोणाच्या मनातलं काही सांगू शकत नाही। तर यांचं नाक कापलं तर कसं असतं, लेडीज नाही ना, काही झालं तरी तिथंच राहायचं, तिथंच हे करायचं, आणि ती काही डिसिजन घेतली तर लोकांचं नाक जातं। यांचं काय नाक जातं, तीच तिच्या स्वतःच्या जीवन राहते ना, लहानची मोठं करते, मुलांना शिकवते, तरी पण लोकांना जेव्हा ती त्रास काढत असते तेव्हा लोकांना दिसत नसतं। तिच्या घरी येत नाही, की तिला काही हवं नाही ते बघत नाही, तिची मुलं जेवली आहे का, उपाशी आहे ते बघत नाही। पण तिने जर काही वेगळं काही केलं तर लोकांना लगेच ते खटकतं। तर वडील एक्सपायर झाले, तर मला जिथं दिलं होतं त्या लोकांशी काही संबंध ठेवला नाही। तर संबंध ठेवला नाही तर मग ते लोक कसं काय येतील। वडिलांच्या, माझ्या वडील एक्सपायर झाले 10वीला मोतीला म्हणा, तर सगळे नातेवाईक म्हणत होते की हिच्या घरचं कोणी आलं नाही। जर मी त्यांच्याशी काही संबंध ठेवलेला नाही तर ते लोक येतील कसं काय। त्यामुळेच आमची जवळची व्यक्ती मला म्हणली होती की मला एवढं दुःख होतं, वडील वारलेले होते आणि लोक टोमणं देत होते की अशी वागती की तशी वागती, मुलांना घेऊन वेगळं राहती। म्हणजे लोकांना त्यांच्या दुःखाचं काही नाही, डोक्यावरचं वडिलांचं छत्र गेलं याचं दुःख त्यांना नाही, पण त्यांना हे दुःख आहे की ही समोरची व्यक्ती कशी वागते। अहो, तुम्ही तिच्या मुलांचे शिक्षण केले का, तिच्या घरी आले का, किराणा आहे का, भाजीपाला आहे का, ते बघायला आले का तुम्ही, का कधी काही मुलांना कपडे घेऊन आले। पण टोमणे मारायला एक नंबर असतात। लोकांना एवढंच म्हणायचंय की दुसऱ्याचं बघण्यापेक्षा आहे ना, तुम्ही तुमच्या स्वतःचं बघा। म्हणजे एखाद्या मुलीनेही काही आयुष्यात निर्णय घेतले नाही पाहिजे, तिने डायरेक्ट जर तिचा नवरा चांगला निघला तर ठीक आहे, नाही तर तिने डायरेक्ट आत्महत्या करायची, असा लोकांचा विचार असतो। लोक म्हणण्यापेक्षा जे आपले नातेवाईक असतात जवळचे, तेच लोकांना काही घेणं देणं नसतं, पण जे आपल्याला जवळचे नातेवाईक असतात ना, तेच असे टोमणे देतात, कुचका काचका बोलतात 4 लोकांमध्ये गेल्यानंतर। जगामध्ये ना खूप अवघड असतं। एकट्या म्हणजे कोणत्याही डिसिजन घेतला ना, तिच्या नातेवाईकांना खूप टोचतो। 100 पैकी 50% लोक मला नावं ठेवतात। ज्यांना माझी परिस्थिती माहीत होती ते नसन ठेवीत, ज्यांना माहीत नाही ते ठेवत असतील, पण मी या लोकांकडे लक्ष देत नाही, कारण की आपले मुलं आहे, मुलं आपण आनंदी राहायचं, हॅप्पी राहायचं आणि लोकांकडे लक्ष द्यायचं नाही। माणसाचं आयुष्य तरी आहे कुठपर्यंत, माणसाचं आज आहे तर उद्या भरोसा नाही, कधी काय होईल सांगता येत नाही।
चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर बाय बाय.